हॅलो, आज आपली रेसिपी आहे चणा. त्यासाठी आपण तांदूळ भिजत टाकलेला आहे बासमती. नंतर चणे भिजत टाकलेले होते रात्रीच. कांदा टोमॅटो घेतला आहे आणि मी एक स्पेशल मसाला तयार केला होता. त्यामध्ये मी टाकले होते दही, घरचा लाल तिखट मसाला, कांदा लसूण मसाला, धनिया पावडर आणि गरम मसाला. आणि हो, खडे मसाले नक्की टाका. मिक्स करून ठेवलं होतं. नंतर कुकरमध्ये फोडणी देण्यासाठी तूप व बटर आपण कुकरमध्ये घ्यायचं. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि मग त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून मस्त ढवळून घ्यायचं. कोथिंबीर आणि मीठही टाकायचं. त्यानंतर मी जो मसाला तयार केला होता तो टाकून घेतला आणि त्याच्यानंतर चणे टाकून घेतले, मिक्स केलं. नंतर कुकर बंद करून एक कुकरची शिट्टी मारून घ्यायची आणि मग त्यानंतर तांदूळ टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं तूप टाकून आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी टाकून कुकर बंद करून त्याच्यात 2 शिट्ट्या मारून घ्यायच्या. मग बघा तर आपला चणा पुलाव तयार झाला आहे.